मोदी सरकारमुळे लोकशाही संपुष्टात येत असून ही लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभे राहा असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी केलंय। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सभेसाठी 12 कोटी रुपये खर्चून आणि नुसतीच कोरडी आश्वासनं देऊन फोडाफोडीचं राजकारण करून सत्य बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखवून देशाची संपत्ती लुटणाऱ्या या मोदी सरकारमुळे लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येऊ लागली असून लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केलंय। शिवसंपर्क अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधील मोदी हुडको कॉलनी येथील महिलांशी संवाद साधताना अस्मिताताई गायकवाड या बोलत होत्या। सर्वप्रथम अस्मिताताई गायकवाड आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शिवाजी महाराज की यानंतर हुडको कॉलनी येथील महिलांच्या उपस्थितीत अस्मिताताईंचा सत्कार करण्यात आला। यानंतर मोदी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका असं सांगून अच्छे दिन कुठे गेले असा प्रश्न महिलांना विचारल्यानंतर उपस्थित सर्व महिलांनी मोदी सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना संपर्क अभियानाची संकल्पना मांडताना अस्मिताताई गायकवाड काय म्हणाल्या पाहूयात। समोर असलेल्या माझ्या माता भगिनी बंधू सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र। आज खरं तर चौथा दिवस आहे शिवसंपर्क अभियानाचा। गेले 3 दिवस प्रत्येक प्रभागामध्ये मी महिलांना भेटतेय, महिलांशी बोलतेय, त्यांच्या समस्या जाणून घेतेय आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देते। वस्तुस्थिती काय आहे तर जी आतापर्यंत मोदी सरकारने आपल्याला आश्वासनं दिली, गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला मोदी सरकारने अनेक आश्वासनं दिली, पण त्यातलं एक तरी पूर्तता झाली का? उदाहरणार्थ सांगते, मोदी सरकारने आपल्याला सांगितलं की अच्छे दिन आएंगे। आले का अच्छे दिन? सांगा महिला भगिनींनो, आले का नाही? हो का नाही? माझ्या कानापर्यंत आवाज यायला पाहिजे। नाही आले। जे दिवस यायला पाहिजे, जसे चांगले दिवस आपण स्वप्नात बघितले, म्हणजे आता मोदी सरकारने आपल्याला स्वप्न काय दाखवलं की अच्छे दिन आएंगे। अच्छे दिन म्हणजे काय तर सगळा सुजलाम सुफलाम असणार, महागाई कमी झालेली असणार, भ्रष्टाचार मुक्त आपला भारत देश असणार। झाला का? महागाई वाढली का कमी झाली? मला सांगा। वाढली आहे। मग महागाई जर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली, भ्रष्टाचार मुक्त भारत झाला नाही, आज महिलांना न्याय देतो म्हटले, महिलांच्या हाताला काम देतो म्हटले, बेरोजगार युवकांना काम देतो म्हटले, झाल्या का या गोष्टी? या परिसरामध्ये एका तरी महिलेला काम मिळालं का? एखाद्या बेरोजगार युवकाला नोकरी मिळाली का? सांगा दादा। नाही मिळाली। मग एकाही महिलेच्या हाताला काम मिळालं नाही, एकाही बेरोजगार युवकाला नोकरी मिळाली नाही। मग आता 10 वर्ष झालं आपण मोदी सरकारला का निवडून दिलं? हे सगळं आपल्यासाठी करतो म्हटले। किती फसवणूक, म्हणजे किती मोठी फसवणूक करायची, किती खोटं बोलायचं, खोटं बोल पण रेटून बोल, हे या मोदी सरकारचं आणि या भाजप सरकारचं काम आहे। लोकांना आश्वासनं द्यायची, त्यांना फसवणूक करायची, प्रत्येक वेळेस खोटं बोलायचं आणि एकही काम करायचं नाही। फक्त सगळ्या महिलांच्या योजना, महिलांसाठी योजना आणल्या, महिलांच्या बचत गटांना निधी देणार, महिलांच्या बचत गटांना कर्ज देणार। मिळालं का? आहेत का बचत गट तुमचे कुणाचे? मग त्यांना कर्ज दिलं का? त्यांनी अनुदान मिळालं का तुम्हाला? मग यातली एकही गोष्ट जे सरकार करत नाहीये त्याला तुम्ही मतदान करणार का? हो का नाही? जोरात नाही करणार। हे बघा, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं
या सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. या सरकारला त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. यापुढं मोदी सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहायचं नाही. फक्त मला तुम्हाला हेच सांगायचंय की ज्या लोकांनी उद्धव साहेबांबरोबर गद्दारी केली, उद्धव साहेबांना पाय उतार व्हायला भाग पाडलं, पण आज बघा तुम्ही काय अवस्था झाली या लोकांची. आज प्रत्येक जण फितू करताय. गद्दार हा डाग कायमचा लिहिला गेला, कपाळावर लिहिला की नाही. पण उद्धव साहेबांनी मात्र प्रत्येक वेळेस तुमची काळजी केली आहे, जनतेची काळजी केली आहे, म्हणजे शेतकऱ्यांची काळजी केली आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 2 लाखाची सरसकट कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची. महिलांना हाताला काम मिळावं म्हणून बचत गटांना वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या. पण हे सगळं करायला त्यांना करू दिलं नाही. आणि त्यामुळं आता आपल्याला एकच करायचंय, येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब कसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. जे कोण या सरकारच्या विरोधात बोललं तर काय, त्याला ईडी लाव, त्याची सीबीआय चौकशी लाव, असं करून लोकांची मुस्कटदाबी करण्याचा, लोकशाही संपवण्याचं काम या मोदी सरकारने केलंय. त्यामुळं खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला टिकवायची असेल, आपलं संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला काहीही करून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय पर्याय नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळं माझी माता भगिनींना एवढीच विनंती आहे की जे लोक तुमचे आहेत, तुमच्या हक्काचे आहेत, तर जे लोक तुमच्यासाठी काम करतील, जे खरं बोलतील, जे बोलतील, असं म्हणतो ना आपण, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग जे खरं बोलतो आणि जे खरं बोलून त्याप्रमाणे कृती करतो असे तुम्हाला व्यक्ती म्हटलं तर फक्त एकच आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. अख्ख्या पूर्ण हिंदुस्थानमध्ये उद्धव साहेबांसारखा धुतल्या तांदळासारखा नेता मिळत नाही. जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेला दिलासा देण्यासाठी, आपल्या माता भगिनींचे अश्रू पुसण्यासाठी, आपल्या माता भगिनींना, शेतकऱ्यांना, आपल्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्यासाठी लोकांमध्ये गेले, लोकांना भेटले, त्यांचे अश्रू पुसण्याचं काम केलं. आणि या आपल्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब आज लोकांच्यासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आज लढत आहे आणि त्यांच्या सोबत आपण पण साथ द्यायची आहे. त्यामुळे माझी माता भगिनींना एकच विनंती आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमच्या सोबत राहा. म्हणजे आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही पण राहा. आम्ही तुमच्या प्रत्येक अडचणीला तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देते. हे छोटे मोठे कामं मी तुमच्या आत्ताच करू शकते, पण जर तुमची काही मोठी कामं व्हायची असतील, तुम्हाला मोठ्या योजना मिळायच्या असतील, मोठी काही तुमची महत्वाची अनुदान मिळायचे असतील बचत गटांना, तर मात्र आपलं सरकारच यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून विनंती करते की जे खरोखर तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या पाठीचे आहेत, अशा लोकांच्या बरोबर तुम्ही राहा. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता, एकदम आज जनतेच्या मनातला, जनतेला कुटुंब प्रमुख वाटणारा असा नेता दुसरा कोणी नाहीये, तर तुम्ही त्यांच्या सोबत राहा एवढं तुम्हाला कळकळीची विनंती करते. तुमच्यामधली एकी ठेवा, कारण तुमच्यात एकी असेल तर त्याचा गैरफायदा दुसरे घेणार नाही. जर तुम्ही एकत्र राहिला नाही तर त्याचा गैरफायदा तिसरे लोक घेणार. जेवढ्या महिला एक दिलाने एकजुटीने राहतील, तुमचं इथली कॉलनी का असे ना, तुमची एकी दिसली पाहिजे, तुम्ही एकत्रितपणे आलं पाहिजे आणि एक मताने तुम्ही चांगलं काय वाईट काय याचा विचार करून प्रत्येक गोष्ट ठरवली पाहिजे, तरच तुमचा विकास होईल. हे एवढंच फक्त तुम्हाला मी सांगायला आले. आणि यामध्ये माझा स्वार्थ काही नाहीये, फक्त माझ्या माता भगिनींची मदत करणे आणि त्यांना खरी वस्तुस्थिती सांगून त्यांना काय खरं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे याची जाणीव करून देणे हाच या शिवसंपर्क अभियानाचा उद्देश आहे. आणि तुमचे कुठलेही अडचण असू देत, तुमची बहीण म्हणून तुमच्या सोबत राहीन हा विश्वास देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेना युवती संघटनेच्या पूजाताई खंदारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी, तसेच आमच्या सर्व महिला आघाडी पदाधिकारी आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या, आणि आता ज्यांची नियुक्ती झाली उपनेतेपदी त्या म्हणजे आमच्या सर्वांच्या लाडक्या आणि सर्वांच्या आदर्श, आणि आमच्या युवतींसाठी एक आईची जागा निभावणाऱ्या सर्वांच्या लाडक्या अस्मिताताई गायकवाड, सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि आज आपण ज्या अभियानासाठी सर्वजण आज इथे उपस्थित आहोत त्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते.
शिवसंपर्क अभियान राबवण्याच्या मागचा उद्देश म्हणजे तुमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांपर्यंत घराघरात पोहोचून शिवसेना मशाल चिन्ह आता जे काही परिस्थिती तुमच्या समोर जी उद्धव साहेबांची आली, पक्षाची जी काही आली, जो काढता पाय त्यांना घ्यावा लागला, जी काही गद्दारी पक्षासोबत झाली, त्याच्याशी मला माहिती आहे. सर्व महिलांना याबाबतची माहिती आहे. सर्व महिला न्यूज काही गोष्टी बघतात, परिस्थिती जाणून येत. पण ही वेळ का आली आणि अशा येणाऱ्या वेळेसाठी अशी वेळ मला वाटतं कुठल्या पक्षात कधी येऊ नये याच्यासाठी आम्ही सर्व महिला असेल, पदाधिकारी असेल, आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि सर्वात मेन उद्दिष्ट म्हणजे घराघरात मशाल चिन्ह पोहोचवणे. घराघरामध्ये उद्धव साहेबांचं कार्य ऑलरेडी पोहोचलेलं आहे, पण आमच्या थ्रू आणि तुमच्या थ्रू सर्वजण एकत्रित होऊन उद्धव साहेबांना साथ जी आपण देतोय किंवा तुमच्या थ्रू आणखीन महिला जोडल्या जातील, तर पक्षासाठी असेल किंवा उद्धव साहेबांसाठी असेल, ही साथ कायमस्वरूपी असावी अशी मी इथे आशा बाळगते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. यावेळी शिवसेना युवती सेना अधिकारी पूजाताई खंदारे, गीता कृष्णा कुट्टी, शुभदाताई पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन ताईंनी सर्वांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत शशिकला चिवडशेट्टी, उपशहर प्रमुख नीता सूर्यवंशी, स्वाती रुपनर, ज्योती माळवतकर, वैशाली सातपुते, जयश्री पाटील, गीतांजली माने, सुमन रुपनर, सुनीता लोंढे, मीना सुरवसे, मंगल थोरात, प्रभावती एलगुंडे, मंगल मोरे, विद्या कांबळे, रेश्मा कोरबू, स्वाती तेलंग, शारदा पवार, पुष्पा संगाटे, पार्वती बेरे, विजयलक्ष्मी कामाठी, शकुंतला कवडे, उषा फंदी, गीता कुट्टी, लता कांबळे, महादेवी कोळी, शांताबाई चलवादी, पार्वती कांबळे, सरस्वती भागवत, आशा शेरखाणे, जया तेलगू, क्षमा शेख, रुक्मिणी परीट, यशोधरा जाधव, मराप्पा गुंचिपार, रजिया शेख, सुरेखा कुरपतले, राधाबाई एलगुंडे, शमीना शेख, विद्या घोडके, सारिका पवार, हिमाणी पवार, रूपा चंदन शिवे, मोहिनी पवार, सोनाबाई भगत, बोरम्मा चोरमुले, देवका चोरमुले, मोनाली शिंगाडे, शुभदाताई पाटील, लक्ष्मी म्हेत्रे आदींसह हुडको कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.